नमस्कार. आडीच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ विरोधकांचा विधानसभेच्या कामकाजावरचा बहिष्कार आजही कायम. सर्वसामान्य रुग्णांचा विचार करून निवासी डॉक्टरांनी संप मागे घ्यावा असं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आवाहन. राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री आणि माड यांच्यात बैठक सुरू. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित. देशातलं गव्हाचं विक्रमी उत्पादन पाहता शेतकऱ्यांच्या हितासाठी गव्हावर आयात शुल्क लागू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन. ब्रिटिश संसद परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हल्लेखोरासह 5 जण ठार. जगभरातून हल्ल्याचा तीव्र निषेध. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी घटनात्मक दर्जा असणाऱ्या नव्या राष्ट्रीय आयोगाची स्थापना करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्राचं अभिवादन. आता सविस्तर वृत्त. अर्थसंकल्पाच्या वेळी गोंधळ घालणाऱ्या विरोधी सदस्यांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ विरोधकांचा कालपासून विधानसभेच्या कामकाजावर घातलेला बहिष्कार आजही कायम राहिला. विरोधकांच्या अनुपस्थितीतच दिवसभराचं कामकाज पार पाडण्यात आलं. कालपासून अर्धवट राहिलेली अर्थसंकल्पावरची सर्वसाधारण चर्चा आज पुकारण्यात येऊनही झालीच नाही. विरोधकांच्या असहभागाबद्दल टीका करत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्याला उत्तर दिलं. या अर्थसंकल्पात काही गोष्टी राहिल्या असतील तर त्या पुरवणी मागण्यांमध्ये घेऊया असं ते यावेळी म्हणाले आणि चर्चेबद्दल सदस्यांचे आभारही मानले. अर्थसंकल्पावर चर्चा करणे योग्य वातावरण जरी नसलं तरी मी आश्वस्त करतो की राज्याला पुढे नेण्यासाठी आम्ही हृदयापासून प्रयत्न करत असताना ज्या आमदारांना आपलं मत व्यक्त करता आलं नाही, ज्या आमदारांना आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नाचं प्रतिबिंब अर्थसंकल्पात कदाचित दिसलं नसेल, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहात असणारे आज जे आमदार आहेत अतिशय कष्ट करतात, मेहनत करतात आणि अशा वातावरणात जर अर्थसंकल्पामध्ये एखादी गोष्ट करायची राहून गेली असेल तर निश्चितपणे मी त्यांना आश्वस्त करतो की ती गोष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांचा प्रस्ताव त्याला मान्यता देण्याच्या दृष्टिकोनातून मी पुढची जे जुलैचे अर्थसंकल्प आहे, जे डिसेंबरचे अर्थसंकल्प आहे त्यामध्ये त्यांना निश्चितपणे मदत करेन असं मी आश्वस्त करतो. यानंतर लेखानुदान विनियोजन विधेयक मंजुरीसाठी मांडलं. सभागृहानं ते मंजूरही केलं. या सरकारला अर्थसंकल्पाची चर्चा करायची नव्हती. काल 19 सदस्यांना निलंबन करून सभागृहात यांनी गोंधळ निर्माण करण्याची परिस्थिती सरकारने निर्माण केली. आज शिवसेनेला देखील इच्छा असून सभागृहामध्ये अर्थसंकल्पावर त्यांच्या सदस्यांना बोलून दिलं गेलं नाही. काही मिनिटांचं भाषण अर्थमंत्र्यांनी करून अर्थसंकल्पाच्या चर्चेला उत्तर दिलं. हा सगळाच प्रकार हा राज्य सरकार अर्थसंकल्प सभागृहात मांडण्यासाठी, त्याची चर्चा करण्यासाठी, त्याच्यावर मतदान घेण्यासाठी किती घाबरलेला आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या डॉ. जयप्रकाश मुंदडा आणि विजय औटी यांनी याला जोरदार हरकत घेत आम्हाला अर्थसंकल्पावर चर्चा करायची आहे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बोलायचं आहे असा आग्रह धरला. मात्र पीठासीन अधिकाऱ्यांनी कामकाज आता पुढे गेलं असं सांगत तो नाकारला. विधान कार्यमंत्री गिरीश बापट यांनी विभागवार चर्चेदरम्यान आपल्याला संधी मिळेल असं त्यांना आश्वासन दिलं. की जे मुद्दे अर्थसंकल्पाच्या संदर्भात आपल्याला उपस्थित करायचे आहेत त्यांच्या शेवटच्या उत्तराच्या भाषणामध्ये त्या सगळ्याचा परामर्श ते घेत असतात. त्यामुळे संधी गेली आहे असं आम्ही होऊ देणार नाही. 100% आपल्याला ती संधी मिळेल. फक्त ती आज न मिळता आता बजेटवर सविस्तर खातेनिहाय चर्चा आहे त्यावेळेला मिळेल. हे चर्चेचं सभागृह आहे, इथे प्रत्येकाला चर्चा करायला मिळेल. तरीही शिवसेना सदस्यांची नाराजी कायम होती असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. याआधी सकाळी प्रश्नोत्तराचा तास पार पडला. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक साहित्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट देण्याचं धोरण शासनानं घेतल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केलं. अमरावतीचे दिवंगत आमदार अंबादास साबळे यांना सभागृहानं आदरांजली वाहिली.
राज्यात सध्या सुरू असलेल्या डॉक्टरांचा संप सर्वसामान्य रुग्णांचा विचार करून त्यांनी तो मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलं. राज्य सरकार डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना आखतंय, मात्र रुग्णांचे हाल होऊ नयेत असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. दिवंगत इंदिरा गांधी, पद्मविभूषण शरद पवार, गणपतराव देशमुख यांच्या संसदीय कार्याचा गौरव करणाऱ्या प्रस्तावावरची चर्चा आजही पुढे ढकलण्यात आली असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. विरोधकांनी आजही कर्जमाफीची मागणी करत गदारोळ केल्यामुळे विधान परिषदेत कामकाज होऊ शकलं नाही. आज कामकाजाला सुरुवात होताना विरोधी बाकावरचे सदस्य हौद्यात आले आणि त्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारविरोधामध्ये घोषणाबाजी केली. उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी वारंवार निर्देश देऊनही विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे उपसभापतींनी एका मिनिटातच कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. देशातलं गव्हाचं विक्रमी उत्पादन पाहता शेतकऱ्यांच्या हितासाठी गव्हावर आयात शुल्क लागू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे असं केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी आज राज्यसभेत सांगितलं. केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या किमान आधारभूत किमतींपेक्षाही कमी दरानं शेतकऱ्यांना गव्हाची विक्री करावी लागत असून त्यावर उपाययोजना करावी अशी मागणी विरोधकांनी केली. त्यावर पासवान यांनी हे आश्वासन दिलं. केंद्रानं 2006 पासून 2015 पर्यंत गव्हावर आयात शुल्क आकारलं नव्हतं. त्यानंतर 2015 साली 25% सीमाशुल्क आकारलं गेलं. त्यानंतर ते कमी करून 10% इतकं करण्यात आलं आणि डिसेंबर 2016 मध्ये ते पूर्णपणे रद्द केलं असं पासवान यांनी सांगितलं. दरम्यान प्रसारमाध्यमांनी अप्रामाणिक वृत्तांकनाला थारा देऊ नये असं आवाहन राज्यसभेचे उपाध्यक्ष PJ कुरियन यांनी आज केलं. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये होणाऱ्या विधायक चर्चा, सूचना आणि कामकाजाची दखल न घेता प्रसारमाध्यम आणि वृत्तपत्र केवळ सदनात सदस्यांनी केलेल्या घोषणाबाजीचं वृत्त अतिरंजित करून दाखवतात असा मुद्दा समाजवादी पक्षाचे नरेश अग्रवाल यांनी उपस्थित केला. त्यावर कुरियन यांनी प्रसारमाध्यमांनी वृत्तांकन पारदर्शकतेचा अंगीकार करावा अशी सूचना केली. लंडन इथल्या ब्रिटिश संसद परिसरात काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 4 जण मरण पावले तर 40 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. मरण पावलेल्यांमध्ये एका पोलिसासह 3 नागरिकांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्याचा निषेध करताना या कठीण प्रसंगी भारत ब्रिटिश सरकारसोबत असल्याचं सांगितलं. हल्लेखोराला मारण्यामध्ये यश आलं आहे. हल्लेखोरानं बेदरकारपणे गाडी चालवून अनेकांना जखमी केलं. या 3 जणांचा मृत्यू झाला. तसंच त्यानं एका पोलीस अधिकाऱ्याला देखील भोसकलं. सुरक्षा रक्षकांनी गोळी झाडून हल्लेखोराला ठार मारलं. या हल्ल्यात कोणीही भारतीय मृत झाल्याचं वृत्त नाही. दरम्यान या हल्ल्याचा भारताबरोबरच अमेरिका, जर्मन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडानंही कडक शब्दात निषेध केला आहे. लंडनमधल्या भारतीय नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या मदतीची गरज भासली तर त्यांनी भारतीय उच्चायुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. कालच्या दहशतवादी हल्ल्यानंतर लंडनमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी नव्या राष्ट्रीय आयोगाची स्थापना करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. या आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याबाबतच्या विधेयकालाही मंजुरी मिळाली आहे. या आयोगात अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर 3 सदस्य असतील. नवीन आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासाठी राज्यघटनेच्या कलम 338(ब) मध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. आता हे विधेयक संसदेत मांडलं जाईल. मंत्रिमंडळानं आज राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग 1993 रद्द केला. राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री आणि मार्ड संघटनेदरम्यान आज झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघाल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. आज संध्याकाळपर्यंत डॉक्टरांचा संप पूर्णपणे मागे घेतला जाईल असं त्यांनी विधानभवनात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. या बैठकीला मार्डच्या शिष्टमंडळासोबतच वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने उपस्थित होते. डॉक्टरांनी कामावर रुजू व्हावं असा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं याबाबतच्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान दिला. तसंच डॉक्टरांना भयमुक्त वातावरणात काम करता यावं यासाठी रुग्णालयात पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे निर्देश न्यायालयानं राज्य सरकारला दिले. राज्यातल्या डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी 1100 सशस्त्र सुरक्षा रक्षक पुरवले जातील अशी ग्वाही सरकारनं न्यायालयाला दिली.
यापैकी 500 सुरक्षारक्षक येत्या 1 एप्रिलपासून मुंबईतल्या रुग्णालयामध्ये तर उर्वरित 600 महिनाभरात तैनात केले जातील असं आश्वासनही सरकारच्या वतीनं देण्यात आलं. दरम्यान कामावर रुजू झाल्यानंतर डॉक्टरांवर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. तसंच त्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करण्यासाठी सरकारला काही कालावधी द्यावा असंही न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. यापुढे रुग्णासोबत केवळ 2 नातेवाईकांनाच रुग्णालयात प्रवेश दिला जावा आणि या सूचनेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी असं न्यायालयानं म्हटलं आहे. दरम्यान डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शासनाकडून कुठल्याही ठोस निर्णयाऐवजी केवळ आश्वासनच दिली जात असल्यानं औरंगाबादमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशननं आज 1 दिवसाचं कामबंद आंदोलन केलं. यात 6,000 डॉक्टर सहभागी झाले आहेत. डॉक्टरांच्या विविध संघटनेच्या वतीनं यावेळी निषेध रॅली काढण्यात आली. सर्वोच्च न्यायालयानं अयोध्येतल्या बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी 2 आठवड्यांनी पुढे ढकलली आहे. या प्रकरणामध्ये ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह एकंदर 13 आरोपी आहेत. सर्वोच्च न्यायालयानं या खटल्यातल्या सर्व पक्षांना लिखित स्वरूपामध्ये जबाब नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. कट कारस्थानातल्या सहभागाच्या आरोपातून या सर्वांची सुटका करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या सीबीआयच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सर्वांना केवळ तांत्रिक कारणावरून दोषमुक्त करता येणार नाही असं सकृतदर्शनी दिसत असल्याचं मत न्यायालयानं याआधीच्या सुनावणीदरम्यान व्यक्त केलं होतं. काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल SM कृष्णा यांनी काल भाजपामध्ये प्रवेश केला. नवी दिल्लीत त्यांनी भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विविध विकास कामांचं कौतुक त्यांनी यावेळी केलं. आज जागतिक हवामान दिन. जीवित आणि मालमत्तेच्या रक्षणासाठी हवामान निरीक्षण ही आजच्या हवामान दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. पूर, वादळ, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी हवामानशास्त्र हा मानवजातीचा मुख्य आधार असून जागतिक तापमान वाढीसारख्या समस्येवर उपाय शोधण्यातही हवामानशास्त्रज्ञ महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. हवामान आणि पर्यावरण या एकाच नाण्याच्या 2 बाजू. आपल्या जगण्यावर जसा हवामानाचा परिणाम होतो तसा आपल्या विविध कृतींचे बरे वाईट परिणाम पर्यावरणावर आणि पर्यायानं हवामानावरही होत असतात. माणसानं गेल्या 100 वर्षात झपाट्यानं औद्योगिक प्रगती केली. मात्र या प्रगतीच्या बेबंद झपाट्यात त्यानं पर्यावरणाचा अनिर्बंध विध्वंस केला. त्याचा परिणाम म्हणून आज जागतिक तापमान वाढीचं संकट समोर उभं ठाकलंय. ऋतुचक्राचा समतोल ढासळलाय. हवामान बदलाच्या जागतिक समस्येबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 23 मार्च रोजी जागतिक हवामान दिन पाळला जातो. हवामान दिनाचं औचित्य साधून आज जगभरात अर्थवर ही मोहीम राबवली जाते. या अंतर्गत रात्री 8:30 ते 9:30 हा 1 तास स्वयंस्फूर्तीनं घराघरांतून वीज बंद केली जाते. हवामान बदल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या पर्यावरणविषयक समस्यांचा मुकाबला करण्यासाठी बहुविध सार्थक आणि परिणामकारक प्रयत्नांची गरज आहे. मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 तारखेला देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 30वा भाग असून आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. त्याचप्रमाणे पंतप्रधान कार्यालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच दूरदर्शन वृत्तवाहिनीच्या YouTube वाहिनीवरही हा कार्यक्रम प्रसारित होईल. सह्याद्री वाहिनीवर 11:30 वाजता या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद प्रसारित होणार आहे. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची लोकांना माहिती व्हावी यासाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या बेलापूर इथं जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. क्षेत्रीय प्रचार संचालनालय आणि राज्य सरकारच्या वतीनं हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. महाराष्ट्र बँकेचे क्षेत्रीय अधिकारी दीपक भंडारी आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. बेटी बचाओ बेटी पढाओ कॅशलेस व्यवहार, प्रधानमंत्री जनधन योजना, मुद्रा योजना, स्वच्छ भारत अभियान तसंच अटल पेन्शन योजना यांची माहिती यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली. त्याचबरोबर खातेधारकांना यावेळी पासबुक आणि रुपे कार्डाचं वितरणही करण्यात आलं. तत्पूर्वी जनजागृती कार्यक्रमाच्या निमित्तानं गावातून भव्य रॅली काढण्यात आली. प्रश्नमंजुषा, चित्रकला, रांगोळी आणि निबंध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना बक्षिसं देण्यात आली. मराठवाडा हा नैसर्गिक अवकृपा आणि दुष्काळी असलेला भाग.
त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी शेतीवर अवलंबून न राहता पूरक व्यवसाय म्हणून दूध कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीची सध्या यशस्वी वाटचाल सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातली सततची दुष्काळी परिस्थिती, निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतीला पूरक व्यवसायाची गरज भासू लागली आणि त्यातून कळंब तालुक्यातल्या 4000 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दूध कंपनी स्थापन केली. आणि सुरुवातीला 2012 मध्ये ही चळवळ सुरू केली. 25 शेतकरी घेऊन आम्ही ही चळवळ सुरुवात केली. 25 शेतकऱ्यांनी सुरुवातीला आम्हाला 250-300 लिटरच दूध जमा झालं, परंतु आज ही चळवळ 4000 सदस्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि जवळजवळ 150 ते 200 गावामध्ये आज आम्ही पोहोचलेलो आहे. तर 35 ते 40 हजार लिटर दूध संकलन आज होत आहे. आज आम्ही सगळ्यांनी शेअर्स एकत्र करून सगळ्या संचालकांनी एकत्र येऊन आम्ही शेतकरी कंपनी स्थापन केली 2015 मध्ये. निश्चितपणानं दुधाच्या व्यवसायासाठी याच्याही अगोदर सर्वांनी प्रयत्न केले, पण आम्ही असा प्रयत्न केला आणि मराठवाडा डेअरीच्या माध्यमातून आम्हाला अशी मदत मिळाली. वेळेवर दुधाचं पेमेंट, त्याची असणारी योग्य प्रतवारी आणि त्याचा मिळणारा भाव याच्या माध्यमातून दूध उत्पादकाला निश्चितपणानं पूर्वीपेक्षा चांगला दर, वेळेवर पेमेंट ह्या गोष्टी सातत्यानं मिळत गेल्यामुळं आमचे जेवढे सहकारी दूध उत्पादक किंवा मी दूध उत्पादक आहे याच्यात निश्चितपणानं पहिल्यापेक्षा भरपूर बदल झालेला दिसून येत आहे. सुरुवातीला 25 शेतकरी गटाच्या माध्यमातून एकत्र आले आणि 300 लिटर दूध संकलन करू लागले. त्यातून आर्थिक फायदाही होऊ लागला आणि अवघ्या 2 वर्षातच गटाची कंपनी झाली. सध्या या कंपनीत 35,000 लिटर दुधाचं संकलन केलं जातं. पहिले साळेगावला डेअरी होती, अमृत दूध डेअरी म्हणून. त्या टायमिंगला माझ्याकडे फक्त 5 लिटर दूध होतं. आता माझ्याकडे 400 लिटर दूध झालं आणि मराठवाडा डेअरी इथे झाल्यापासून पेमेंट भरपूर भेटते आणि रेग्युलर भेटते. आमच्याकडं पहिलं फक्त दूधच उत्पादन होतं, पण आता आमच्याकडं लस्सी, दही, पनीर, ताक हे उत्पादन चालू केलंय. हे उत्पादन चालू झाल्यापासून आम्हाला जास्तीचा भाव मिळतोय दुधात. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात एखादा उद्योग उभा करून अनेक अडचणींवर मात करत इथल्या शेतकऱ्यांच्या कंपनीची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित यात्रा पश्चिमालाप हा कार्यक्रम सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात साजरा केला जात आहे. त्याविषयीचा हा वृत्तांत. हातात झांजा घेऊन भक्ती रसात तल्लीन होणारा तेला ताल, डोक्यावर 7 घागरी घेऊन काचेच्या तुकड्यांवर सादर होणारं भवाई नृत्य, आग असलेली घागर डोक्यावर लयबद्ध आणि कसरती करत केलेलं कालबेलिया हे नृत्य, या साऱ्या कला प्रकारांचा सध्या सिंधुदुर्गातले लोक आनंद घेत आहेत. निमित्त आहे यात्रा पश्चिमालाप या कार्यक्रमाचं. भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात हा कार्यक्रम सादर केला जात आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि राजस्थान या राज्यांमधल्या विविध लोककलांचं सादरीकरण केलं जात आहे. गुजरातमधलं केरवानो आणि डांगी नृत्य ही रसिकांची वाहवा मिळवत आहे, तर महाराष्ट्रातला पोवाडा आणि गोंधळ तसंच लावणी ही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे. आणि सह्याद्रीच्या कड्या कपाळातून छत्रपती शिवरायांना घेऊन कृष्णागुडी तांडू लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभाग आणि नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या शास्त्रीय नाट्य महोत्सवाला कालपासून औरंगाबाद इथं सुरुवात झाली. नाट्यशास्त्र विभागाचे संस्थापक, विभाग प्रमुख आणि ज्येष्ठ रंगकर्मी प्राध्यापक कमलाकर सोनटक्के यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन झालं. अध्यक्षस्थानी प्रभारी अधिकारी डॉक्टर सतीश पाटील होते. उद्घाटनानंतर सुप्रसिद्ध रंगकर्मी रतन थियाम यांनी दिग्दर्शित केलेलं उरुभंगम हे महाकवी भास लिखित नाटक सादर करण्यात आलं. 25 तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवामध्ये शाकुंतलम, भगवत अजुयक्यम आणि मोहे पिया ही नाटकं सादर होणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील कार्ला इथल्या एकविरा देवी यात्रेचा सोहळा येत्या 2 ते 4 एप्रिल दरम्यान होणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली याबाबतची आढावा बैठक झाली. या बैठकीला पोलीस अधीक्षकांसह प्रांताधिकारी, तहसीलदार, विविध खात्यांचे अधिकारी तसंच एकविरा ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे उपस्थित होते. या बैठकीत पाणी पुरवठा, वाहतूक, विजेची उपलब्धता या विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा प्रशासन यात्रेत सुविधा देण्यासाठी पूर्ण तयारी करत असून भाविकांनी ही मदत केली तर हा सोहळा उत्साहात पार पडेल असं सौरभ राव म्हणाले. ट्रस्टच्या वतीनंही यात्रेसाठी तयारी सुरू झाल्याचं अनंत तरे यांनी सांगितलं. सोहळा अतिशय आनंदात उत्साहात पार पडावा, कुठची गडबड आणि गोंधळ होऊ नये, अनुचित प्रकार घडू नये. आजची मीटिंग माननीय जिल्हाधिकारी सौरभ राव आणि माननीय पोलीस अधीक्षक हक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अतिशय चांगली चर्चा झाली. पुण्यातल्या पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा 29वा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ अस्थिरोगतज्ञ डॉ. कांतीलाल संचेती यांना जाहीर झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी काल पत्रकाद्वारे ही माहिती दिली. 1 लाख रुपये, बाल शिवाजीची सोन्याच्या फाळाची पुण्याची भूमी, नांगरत असलेली प्रतिमा आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असून जुलैमध्ये पुरस्कार वितरण होणार आहे. या पुरस्काराबरोबरच 5 ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांनाही गौरवण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं देण्यात येणारा राष्ट्रीय छायाचित्र पुरस्कार मुंबईचे अतुल चौबे आणि कोल्हापूरचे दीपक कुंभार यांना काल नवी दिल्लीत प्रदान करण्यात आला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं. मंत्रालयाच्या वतीनं स्किल इंडिया आणि स्वच्छ भारत या संकल्पनेवर आधारित स्पर्धेत देशातल्या 12 छायाचित्रकारांची या पुरस्कारासाठी निवड झाली. त्यात या दोघांचा समावेश आहे. दीपक कुंभार यांना स्वच्छ भारत संकल्पनेवरील छायाचित्रासाठी तर अतुल चौबे यांना स्किल इंडिया या संकल्पनेवर आधारित छायाचित्रासाठी हा पुरस्कार मिळाला. आज 23 मार्च भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचा स्मृतिदिन. 1931 मध्ये याच दिवशी हे तिघं क्रांतिकारक हसत हसत फासावर गेले. त्यांनी स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली. तेव्हा त्यांचं वय अवघं 22-23 वर्ष होतं. त्यांच्या बलिदानाचा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो. पंजाबमधल्या फिरोजपूर जिल्ह्यामध्ये हुसैनीवाला इथं त्यांचं स्मारक आहे. शहीद दिनानिमित्त आज देशभरामध्ये विविध ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे शहीदांना आदरांजली वाहिली आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पुणे नाशिक महामार्गावरील राजगुरूंच्या अर्धाकृती पुतळ्याला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर राजगुरूंच्या जन्मठिकाणी भेट देऊन अभिवादन करण्यात आलं. हुतात्मा राजगुरू प्रतिष्ठानच्या वतीनं राजगुरूनगर इथं दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शहीद दिनानिमित्त नवी दिल्ली इथल्या महाराष्ट्र सदनातल्या सभागृहात राजशिष्टाचार मंत्री लोकेश चंद्र यांनी शहीदांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ विरोधकांचा विधानसभेच्या कामकाजावरचा बहिष्कार आजही कायम. सर्वसामान्य रुग्णांचा विचार करून निवासी डॉक्टरांनी संप मागे घ्यावा असं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आवाहन. राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री आणि मार्ड यांच्यातल्या बैठकीत सकारात्मक चर्चा. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित. देशातलं गव्हाचं विक्रमी उत्पादन पाहता शेतकऱ्यांच्या हितासाठी गव्हावर आयात शुल्क लागू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन. ब्रिटिश संसद परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हल्लेखोरासह 5 जण ठार. जगभरातून हल्ल्याचा तीव्र निषेध.
सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी घटनात्मक दर्जा असणाऱ्या नव्या राष्ट्रीय आयोगाची स्थापना करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्राचं अभिवादन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.